बाबांनी ही वेगळी भूमिका घेतली का? आणि जर तशी ती बाबांनी वेगळी भूमिका घेतली का, हा एक त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की मग आपण जे बाबा प्रेमी आहोत, की जे आता आपण कुठल्या धर्माला, संस्थाला, पंथाला फारसं काही मानत नाही, जे बाबांनी सांगितलं त्या पद्धतीने कुठले काय सण वार त्याचे रीतिरिवाज मला तरी माहिती नाहीये फारसे, आणि बाबांच्या दयेने त्याची गरज कधी पडली नाही. तर त्या ग्रुपला काय नाव द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तर डॉक्टर साहेब, मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बाबांनी सांगितलं की धर्म किंवा संस्था किंवा वेगळं का स्थापन करायचं नाही, त्याचं आधीच त्यांनी कारण दिलं की ऑलरेडी ते खूप आहे. त्याचंही आणखीन एक कारण त्यांनी त्याच्या आधीच्या प्रकरणामध्ये दिलंय की आता जे अस्तित्वात असलेले धर्म आहेत, त्या धर्म संस्थापकांनी ज्या हेतूने आणि ज्या पद्धतीने ते स्थापन केलेले आहे, कुठलाही धर्म त्याच्या मूळ अवस्थेत नाही. ज्या मूळ हेतूने तो स्थापन झाला, जी शिकवण त्याच्यात सांगितलेली होती, ते मूळ तत्व कुठल्याही धर्मात आज आपल्याला सापडत नाहीत असं स्पष्ट बाबांचं म्हणणं आहे. आणि ते आपणही बघतो की कालाच्या प्रवाहात इतर लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा इतर हेतूंसाठी प्रत्येक गोष्टी बदलून ठेवलेल्या आहेत. मग तो हिंदू धर्म असू दे, मुस्लिम असू दे, पारशी असू दे, ख्रिस्त असू दे. ख्रिस्तांनी कुठलेही रिच्युअल सांगितले नव्हते, आता त्यांच्याकडे भरपूर रिच्युअल सुरू झालेले आहेत. त्याचा जो उद्देश होता, त्या बकरी ईद मागचा भावना त्यागाची, तुम्ही त्याग आणि समर्पण शिका ही होती, आणि बकरी कापायला सांगितलेली नव्हती. तर कुठलाही आता किंवा हिंदू धर्मातलाही काही रिच्युअल्स असतील, त्याच्या मूळ जो उद्देश होता त्या उद्देशांशी फारकत घेऊन ते सगळे स्थापन झालेले आहेत. तर बाबा म्हणतात, हे जेव्हा माझ्या लक्षात आता असं येतंय की तो मूळ उद्देशाला फारकत देऊन नंतर त्याचं स्वरूप बदलतंय, म्हणून मला ते स्थापन करायचंच नाही. जरी त्याने आधीच्या, जसं तुम्ही सांगितलं की ते बाबाच होते, परफेक्टली सेट. राम काय, कृष्ण काय, पैगंबर काय, बुद्ध काय, ख्रिस्त काय, तोच युगानुयुगात अवतार म्हणून येतो. पण त्यातली आणखीन एक म्हणजे आता मी प्रतिप्रश्न तुम्हाला आणि इतरांना विचारते की मला एक डोक्यामध्ये नेहमी असतं की पैगंबरा जर बाबाच होते, तर त्याच्याच शिकवणीचं एवढं विपर्यस्त रूप इतकं भयंकर झालं की त्या परमात्म्याला पुन्हा एक स्मॉल इन्कर्नेशन शिवाजीच्या रूपाने करावं लागलं आणि त्याचा बंदोबस्त करावा लागला, असं मला वाटतं. तुम्ही सांगू शकता. तर हे कारण आहे की त्यामुळे त्यांनी कुठला धर्म, संघटना, संस्था स्थापन केलेली नाही. आपण खात्री देऊ शकत नाही की हे असंच 500 वर्षांनी राहील का. आत्ताच बघा, लोक आपल्या मनाने काही लूज इंटरप्रिटेशन कशाचंही करतात. आपण प्रयत्न करतो सहसा की वेगळं आपल्या मनाचं बाबांनी सांगितल्याशिवाय दुसरं काही येऊ नये किंवा त्याचं विपर्यस्त विधान केलं जाऊ नये याची खूप काळजी घेतो आपण. पण जर तुम्ही मेसेजेस बघितले किंवा ऑनलाईन काही बघितलं, तर त्याच्यामध्ये इतकं लूज एक एक शब्द इतका महत्वाचा आहे. हे जर बघायचं असेल तर मनीबाईंच्या डायरी तुम्हाला जर मिळाल्या, आर्काईव्हला रिक्वेस्ट करून बघा, त्या वाचायला मिळतील. इतकं मोजमाप करून शब्द जो असतो, कमी शब्दात इतकं सगळं करणं म्हणजे काय, ते मनीबाईंकडून शिकायला पाहिजे. इतकं सुंदर त्याने हे केलेलं आहे. पुढे भविष्यात ह्याचं काय रूप होईल. आताच काही लोक म्हणतात, कुणी आपण त्यांना सांगितलं अमुक अमुक, ते म्हणतात तो बाबा प्रेमी आहे का. कुणीही असा प्रश्न जर विचारला की तो बाबा प्रेमी आहे का, तर माझ्यासाठी तो मोठा गहन प्रश्न असतो. तो बाबा प्रेमी आहे की नाही म्हणजे काय व्याख्या आहे. मीटिंगला आलं, भजनाला आलं, समाधीवर आलं, बाबांची प्रार्थना आरती केली, बाबांची उदी लावली, बाबांचा फोटो घातला म्हणजे बाबा प्रेमी होतं का. बाबांनी स्वतः सांगितलंय, एखादा भक्त जरी नसेल पण जसं आचरण असायला हवं तसं त्याचं आचरण असेल तर ढोंगी भक्तापेक्षा तो कधीही उच्चस्थानी आहे आणि मला जास्त प्रिय आहे, माझ्या जास्त जवळ आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. कारण हे एवढ्या मी छाती ठोकपणे का सांगते, कारण 2.5 वर्ष की 1.5 वर्ष आम्ही त्यांच्या अगदी नजदीक सहवासात होतो म्हटलं तरी चालेल. सी.डी. देशमुख जे आपल्याला माहिती आहे, ज्यांचं पुस्तक आता हे आपण वाचतोय, त्यांचे पुत्र जे आहेत डॉक्टर प्रबोध देशमुख, तुम्ही जर बघितलं तर त्या माणसाचं
पूर्ण वागणं जसं बाबांनी सांगितलंय. कधीही मी त्यांना कुणाबद्दल कुणाचं दोष दाखवताना बघितलं नाही, कुणाबद्दल वाईट बोलताना बघितलं नाही, कुणाबद्दल वाईट भावना मनात असलेली, कोणाचं बॅकबायटिंग नाही, निंदा नाही, नालस्ती नाही. दॅट पर्सन इज सो इनोसंट, इतका निष्पाप आहे, एक भुक्त, आणि तेही अगदी एक चपाती. तिन्ही त्रिकाळ आपण खातो तसं खाणाऱ्यातले ते नाही आहे. फक्त एकदा जेवतात आणि अगदी थोडं खातात. तुमच्या सोबत, तुम्ही सोबत असा, तुम्ही जेवा, मी बसतो. आणि तेही समजा हॉटेलात त्यांनीच आम्हाला निघताना, मुंबईला येताना, ते कुठलं तुमचं गोंडाना क्लब का काय, कुठे तिथे पार्टी दिली, नेलं. पण मी बघितलं तिथे गेल्यावर सुद्धा त्यांना सुरुवातीला जे कल्याणीताईंनी एकदा वाढलं, त्याच्यानंतर त्यांनी हाताने एकही वस्तू स्वतः परत उचलून घेतली नाही. म्हाताऱ्या लोकांना जाऊन भेटणं, कोणाची मदत असेल करणं, म्हणजे निखळ निरलसपणा जो म्हणतात ना, बाबा हॅज गिफ्टेड इट ट्रेमेंडसली. म्हणजे मग बाबा प्रेमी आणि नॉन बाबा प्रेमी असं आपण मनात आणू नये. किंवा बाबांच्या, बरेच लोक अट्टाहास करतात, बाबांच्या भजनामध्ये इतर भजनं गायची नाही का. बाबांनी सांगितलं होतं की वर्षानुवर्ष 30 भजनं ऐकून मला कंटाळा आला, काहीतरी नवीन ऐकवा, आणि म्हणून मधुसूदनने सुरू केलं होतं. पण बाबा स्वतः तुकारामाचे अभंग गायचे आणि त्यांना खूप आवडत होते तुकारामाचे अभंग. म्हणून आपण सुद्धा हळूहळू बाबा प्रेमींमध्ये पण एक नवा कल्ट, किंवा आपण जर त्याला म्हटलं तर रूढीपणा येऊ लागलाय का, अशी भीती वाटते. पुढे बाबा प्रेमी, आत्ताच बाबाच्या लोकांना बाबा प्रेमी म्हटलं जातं. आपण खरं बाबा प्रेमी आहोत? जसं प्रेम बाबांवर करायला पाहिजे तसं खऱ्या अर्थानं जर प्रेम केलं तर आपल्यातलं कुणी आता इथे असणार नाही. परिस्थिती तशी दिसणार नाही. जसं खऱ्या अर्थानं प्रेम करायला हवं. तर बाबांच्या ग्रुपला काय म्हटलं पाहिजे, आपण कशाला काही, मग तो पुन्हा एक ग्रुपच होईल की नाही. डॉक्टर साहेब, काही म्हणू नकोया, काही म्हणू नकोया. ऑलरेडी आम्ही आता कुणाला सांगायचं झालं, हो आय एम नॉट मुस्लिम, आय एम अ फॉलोअर ऑफ मेहर बाबा, दॅट्स वाय माय नेम इज मेहर कृपा, सांगावं लागतं. फॉलोअर म्हणावं लागतं, बाबा लहर म्हणावं लागतं. बाहेर सांगताना की मेहर कृपा नाव काय, असं. रजा मुराद, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, रजा मुराद वेल नोन पर्सनॅलिटी फिल्म ह्याच्यातली. त्यांनी मला विचारलं की तुमचं नाव फार युनिक आहे, छान आहे, मेहर आणि कृपा दोन्ही आहे, हे कसं. त्यांना सांगायला लागलं की मेहर बाबांचे मी फॉलोअर आहे. तर म्हणे तुम्हाला माहिती आहे का मेहरचा अर्थ. तर मेहर म्हणजे पण कृपा आणि कृपा म्हणजे पण कृपाच. मला सांगायचा मुद्दा असा आहे की नवीन ग्रुपला काय नाव द्यायचं, काही नाव नको देऊया. कारण बाबांची इच्छाच नव्हती नवीन ग्रुप करायची, संघ करायची, स्थापना करायची. आपण सांगतो आम्ही बाबा प्रेमी आहे बाबा, आणि वेगळेपणही कशाला, सगळ्यांना सामावून घेऊया ना. एखादा विष्णूच्या देवळात गेला, कृष्णाच्या देवळात गेला, विठोबाच्या देवळात गेला म्हणून तो कुणी आपला दुश्मन, किंवा कुठे मशिदीत गेला, किंवा चर्चमध्ये गेला, किंवा गुरुद्वारात गेला म्हणून तो कुणी वेगळा होत नाही. तिथे बाबा आहेतच, तोही आपलाच आहे, त्यालाही आपण आपलं मानायला पाहिजे. हे माझ्या छोट्या मतीला येईल असं मी उत्तर दिलंय. पण आता आपण जाणून घेऊया, गांगडे सर तुम्ही काय म्हणाल. जय बाबा. कारण वेगवेगळी मतं, कारण मागच्या वेळी पण आपल्याला कळलं की 2-3 खूप छान विचार पुढे आले होते. ऐन वेळेला डोक्यात नाही आलं तर इतरांकडून सगळ्यांचं वाचन जबरदस्त आहे आपल्या ग्रुपमध्ये. गांगडे सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पण ह्याच्यावरती थोडं तुमचं मत द्यावं. जय बाबा. मेसेज अजून संपलेला नाही, तो मी संपवेल ह्या प्रश्नाचं उत्तर झाल्यावर. जय बाबा गांगडे सर. देशपांडे भाऊ. हा, जय बाबा. देशपांडे भाऊंचं ऐकल्यानंतर मला गांगडे सरांकडून नक्की ऐकायला आवडेल. जय बाबा. हा, देशपांडे भाऊ बोला. मी जरा ह्याच हे सॉरी, परत कुठल्याही धर्माची स्थापना केलेली नाही. जो त्या काळी पूर्वी जो वैदिक धर्म होता त्याला त्यांनी थोडी चालना दिली. प्रत्यक्षात वैदिक धर्मात जे काही यज्ञ वगैरे आहेत त्यात काही रामाने कुठे यज्ञ केलेले नाही त्या जास्तीचे, आणि कृष्णाने काही यज्ञ केलेले नाही कुठे जास्तीचे.
तर धर्म म्हणजे काय? पहिलं काय की धर्म हे शब्द आपल्याला मुळात समजलेला आहे का? धर्म म्हणजे काय? तू धारयती इति धर्म हा, त्याचं धारण केल्यानंतर तुझी प्रगती होते तो धर्म. वा. जसा पाण्याचा मूळ धर्म हा थंड होणे आहे. त्याला जर गरम केलं तर तो मूळ पदार्थ कुठे येणार आहे? थंडच होणार आहे. तसं माणसाला जे काही आहे, त्या माणसाचं जे मूळ स्वरूप आहे तो म्हणजे आत्मस्वरूप आहे. आणि त्याचं जे रूप झालेलं आहे की हे शरीर आहे, मी मन आहे, हे आहे, हे खोटं आहे. हे मूळ स्वरूप नाहीये. त्याचं मूळ स्वरूप आहे आत्मस्वरूप. आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही रूढी म्हणा किंवा जे काही प्रक्रिया आहे किंवा जो काही मार्ग आहे तो धर्म. आणि तो हिंदुस्थानातल्या ह्याच्यात झालेला म्हणजे हिंदुस्थानातला हिंदू धर्म म्हणजे काय? हिंदू हे नाव सिंधूवरून पडलेलं आहे. तुमचा धर्म आहे तो वैदिक आणि अवैदिक असे दोन प्रकार आहेत. तर वेदांच्या तुम्ही पाठपुरावा किंवा वेदांच्या याच्यावर सांगितल्याप्रमाणे तुम्ही चालले की तुम्ही वैदिक धर्म, आणि वेदांच्या पलीकडे जे काही आहे त्याच्याप्रमाणे न मागण्यात जे काही जैन धर्म आहे किंवा हे आहे त्याला अवैदिक धर्म म्हणतात. तर त्याच्याप्रमाणे पण त्या सगळ्याच्यात कॉमन काय आहे? त्या सगळ्याच्यात कॉमन आहे की सत्य, अहिंसा, अस्तेय, जे काही योगाचे जे काही मार्ग आहेत हे सगळ्या ठिकाणी कॉमन आहे. त्या ठिकाणी कॉमन आहे. तो मुसलमान असो की तुमचा ख्रिश्चन असो की काय, कुठल्याही धर्माने खोटं बोला असं सांगितलेलं आहे का? कुठल्याही धर्माने सांगा की बा तू खोटं बोल आता कुठल्याही धर्माने सांगितलं नाही. आणि त्यांनी दुसरं असं सांगितलं आहे की तुमच्यापेक्षा जी काही तुमची सत्य आहे नाही तर तुमच्यापेक्षा जी काही ती शक्ती आहे ज्याला गॉड, अल्लाह वगैरे वगैरे जे काही म्हणतो आपण सगळं, आणि आपण त्याला सरळ तर विष्णू म्हणतो. आपल्या याच्यात परमेश्वर एकच आहे, पण परमेश्वराचे रूप हे अलग आहे. बाकीच्या याच्यात मुसलमानांच्या याच्यात परमेश्वर एक म्हटलं आणि त्याचे बाकीचे रूप ते मारत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा अहम ब्रह्मास्मी किंवा अनहक म्हणतात तर तेव्हा त्यांना ते पटत नाही. त्या सुफीपंथाला पटतं ते. धर्म आहे की स्वतःला ओळखा, नो दाय सेल्फ. छान, थँक्यू. बाबाने सांगितलेली तीनच आहे. डू द थिंग्स यू डू नॉट हेजिटेट टू डू फॉर मी. हे जे वाक्य आहे ह्याच्यात सगळं धर्म आलेला आहे. आणि त्यामुळे आपण त्याचप्रमाणे चाललो आहेत ना. आपण आता घरी झालं म्हणून आपण काही त्या बाबाला हार घालणं सोडलं नाहीये, दिवा लावणं सोडलं नाहीये. मग ह्या रुढीच आहेत ना सगळ्या. उदबत्ती लावणं सोडलं नाहीये. पण आपण वागताना दुसऱ्याशी तो बाबा प्रेमी आहे किंवा दुसरा तो प्राणी मात्र आहे, एखादा किडा दिसला गेला तर साप आल्यानंतर आपण त्याला मारायला उठणार काही आपल्या मनात भीती आहे. परंतु तुझ्या मनात जर ते अहिंसा जर असेल तर तुम्हाला त्या सापाची भीती वाटणार नाही. तोही जेव्हा तुमच्याला सोडून द्या तो काही करत नाही, त्यालाही स्वतःच्या जीवाची भीती आहे. ही जेव्हा तुम्हाला ते त्याचा अहिंसा तत्व म्हणायचं त्याचं तत्व जेव्हा तुमच्या मनात पूर्णपणे शिरतं तेव्हा तुम्ही त्या मार्गावर प्रगती लावतात. आणि मग तुम्हाला त्याच्या इच्छाप्रमाणे मग त्या मार्गावर जाऊन तुम्ही त्या आणि त्या सद्गुरूच्या माध्यमातून किंवा अवताराच्या माध्यमातून तुम्ही त्या परमोच्च पदाला पोहोचण्याची ही मार्गक्रमण चालू आहे. थँक्यू. छान सांगितलं. आता त्यांचा दुसरा प्रश्न जो आहे की बाबा प्रेमी जो आहे त्याला तुम्ही काय नाव द्याल? त्याला नाव देण्याचा प्रश्नच नाही ना की आपण त्यात मला समजायचं नाही ना. आपण बाबा प्रेमी. व्हेरी गुड. एकत्व पाहिजे. ते बाबांनी सांगितलं की सगळा भूताठाई एकच आहे तर एकत्व पाहिजे. परफेक्ट. अच्छा, एकच छोटी सुधारणा म्हणजे सुधारणा नाही, ऍडिशन ह्याच्यात अशी करेल की जे बाबांनी सांगितलं की हे वाईट आहे असं नाही. काय की धूप लावणं, दीप लावणं किंवा हार घालणं, एका सुरुवातीला जेव्हा सुरुवात असते तेव्हा त्याचा अप टू सर्टन एक्सटेंट एक विशिष्ट मर्यादेपर्यंत थोडासा त्याचा उपयोग होतो, ते वातावरण निर्मितीसाठी वगैरे. पुढे त्या गोष्टींना अर्थ राहत नाही, त्याचा उपयोगही नसतो, त्याच्यात आपण लिप्त व्हायचं नाही, अटॅच व्हायचं नाही. नाही तर अटॅच झालं तर त्यातनं पुन्हा नवे बंधन संस्काराचं निर्माण होतं. म्हणून त्या गोष्टी करू नये. त्या गोष्टी मुळात वाईट नाहीत, त्याच्याशी अटॅचमेंट ठेवणं हे चांगलं नाही आहे असं कृष्ण म्हणतो, सर्व धर्म परित्यागम शरणम मम. सर्व धर्माचा त्याग करून तू मला शरण ये. त्यांचं तेच म्हणणं आहे की ते पण सगळं धर्माचा त्याग म्हणजे तुमचं काही मूळ धर्म आहे तर तुम्ही तुमचा आत्मस्वरूप आहे हे तर काही तुम्ही टाकू शकत नाही. पण तुमचा खोटा आहे का मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धिवान आहे, मी श्रीमंत आहे, हे तर तुम्हाला टाकावंच लागणार आहे ना. पण ते आहे जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे. पण तुलनात्मक आपण लहान मोठे आहोतच, बुद्धीने म्हणा पैशाने म्हणा. परंतु त्या एखाद्या आलं तर म्हणाला की मी पैसेवाला आहे आणि मला खूप समजतो. आता जसं मी म्हटलं की मला तुमच्या पैसे समजतो, याला काही अर्थ नाहीये.
एवढं की ध्रुव जास्त आहे माहित असणारच आहे, कोणाचं वाचन जास्त असेल किंवा कोणाचे हे असले शिक्षण ते खरं ज्ञान नाही, अजून खरं ज्ञान केवढं अनंत ज्ञान आहे, ती त्याची झलक पण नाही. ज्ञानाचा जो मूळ स्रोत आहे तोच तुम्हाला पकडायचा आहे. हे झालं की तुम्हाला अनंत ज्ञान येतं. तुम्हाला मूळ स्रोत म्हणजे परमेश्वर आहे. म्हणजे सध्या आम्हाला बाबा नव्हता, बाबा काय सांगतात की हे रूप नाहीच आहे, मला हा तुमच्यासाठी घेतलेलं मी रूप आहे. आपण पण सध्या बाबांना आपण पाहू शकत नाही म्हणून आपण बाबांचा फोटोच तुमच्या ध्यानाला किंवा आठवणीला ठेवतो ना. ठीक आहे. आता थँक्यू देशपांडे भाऊ. गांगणे सरांकडनं काय ऐकूया आपण, आणि कठाळे काका असतील. गांगणे सर, कठाळे काका. आहेत मला वाटतं दोघे. हो हो, ते बोलायचा प्रयत्न करत आहे. हा हा त्याचा मायक्रोफोन पण ऑन आहे हा हा. गांगडे सरांचा, हा. पण आपल्याला ऐकायला नाही येत आहे त्यांचं बोलणं. मी आताच पाहिलं तर त्यांना ते बोलण्याचा प्रयत्न करत आहे, हो, हा. पण मग काय माहिती नाही, त्यांचा आवाज नाही ऐकायला येत आहे. गांगडे सर, तुम्हाला जर आमचा आवाज येत असेल तर तुम्ही असं करा, एकदा मीटिंग सोडून पुन्हा जॉईन करा, तर कदाचित होऊ शकेल. हो की नाही तितकी? किंवा तुमचं हे कधी कधी आपण म्यूट ते करून left ठेवतो ना. झाले, ते लेफ्ट झाले, कारण मला माहिती दिसत होतं की ते मायक्रोफोन ऑन आहे त्यांचा म्हणून, हा, पण हा. आपल्याला ऐकायला नव्हतं येत. अच्छा, आणि कठाळे काका आहेत का? ठीक आहे. जय बाबा. जय बाबा, जय बाबा. वेलकम वेलकम. बोला सर. आवाज कटत आहे? नाही, आता छान आता येतो. अगदी क्लिअर आहे, आता अगदी क्लिअर. हो, बोला बोला. जय मेहर बाबा. जय बाबा. माझं बोला. थोडं याविषयी इंटरप्रिटेशन असं आहे, जे आपण बाबांकडनं वाचलं हम्म. की अवतार ही कमस फॉर द एंटायर क्रिएशन, आणि त्यांच्या जो कुठलीही जात जमात किंवा भावाने म्हटलं की सगळे धर्म म्हणजे केजेस आहेत, सगळे पिंजरे आहेत, ते बाबांनी स्वतः सांगितलं. आणि झालं काय की बाबांच्या ह्याच्यामध्ये जे बाबांनी सांगितलंय की आजचा जो रिलिजन आहे सगळे दे आर इन डिस्टॉर्टेड फॉर्म्स, म्हणजे आज त्यांचं सगळं डिस्टॉर्शन झालंय, म्हणजे चेंज ऑफ शेप ज्याला आपण डिस्टॉर्शन म्हणतो. कारण बेसिकली जे जिस्ट किंवा प्रिन्सिपल्स ज्या प्रत्येक अवताराने त्याच्या काळामध्ये, आणि तो ज्या समूहामध्ये जन्माला येतो तर ते लोक आपलं आपलं करून एक असं फॉलोअर्स त्याला एक सेपरेट एक ग्रुपिझम करून टाकतात. अवतार स्वतः कधीच करत, पण त्याचे फॉलोअर्स तो ग्रुप तयार करतात, कारण तो त्या ज्या जमातीमध्ये जातीमध्ये ज्या ग्रुपमध्ये जन्माला आला आणि त्याचे फॉलोअर्स असतात. आता बाबांनी सांगितलं की यांचे खलिफा होते, अपोस्टल्स होते जीसस ख्राइस्टचे, नंतर मोहम्मद पैगंबराचे खलिफा होते. या लोकांनी त्यांनी जे सांगितलं मोहम्मद पैगंबरांनी किंवा जीसस ख्राइस्ट यांनी स्वतः ऐकलं, पण त्यावेळेस कुठलंच हे नव्हतं, लेखी डॉक्युमेंट्स नव्हते, लिहून घेतलं गेलं नाही किंवा बऱ्याचशा गोष्टीला कसं रेकॉर्डिंग केलं गेलं नाही. म्हणून त्यांनी जे ऐकलं त्यांनी परत लॅटर ऑन ऐकलेलं स्वतः दुसरीकडे सांगितलं, असं सांगत सांगत त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन झालं. म्हणजे मेन जो जिस्ट होता, जे काही होतं त्याच्यामध्ये हा सगळा बदल झालाय. असं बाबांनी सांगितलं की आजचा जो धर्माचा फॉर्म आहे तो डिस्टॉर्शन झालाय, म्हणजे बदललेला आहे. आणि त्याच्यामुळे सगळे हे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहे की ज्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी आलेल्या आहे, रिच्युअल्स, आणि त्याला खूप इम्पॉर्टन्स दिलं गेलं, महत्व दिलं गेलं. आणि सेपरेट बाबांनी स्वतः म्हटलं कुठला कल्ट रिलिजन स्थापन करायचं ते आलेच नाहीये. त्याच्यामुळे वेगळा हा स्थापन करण्याचा प्रश्नच नाही, कारण ही केम फॉर द एंटायर क्रिएशन. पूर्ण एंटायर क्रिएशन जे आहे बाबा तो त्याचा ग्रुप झाला. वेगळ्या कुठल्याही रिलिजनसाठी, समाजासाठी, धर्मासाठी ते कधीच आले नाही. यासाठी धर्माचं बंधन कधीच नाही अवतारासाठी, तो त्याच्या वर आहे, ही इज अबाव रिलिजन. त्याच्यामुळं जो भाग आहे की हे सगळे जे फॉलोअर्स आहे नंतर जे ग्रुपिझम केलं जातं हे ह्युमन बिईंग कडून केलं जातं. त्याचे फॉलोअर्स म्हणा किंवा त्याच्यामध्ये जे असणारी मंडळी यांच्याकडनं केलं जातं. पण अवताराची शिकवण जी आहे ती युनिव्हर्सल असते. ती कुठल्याही धर्माला फक्त भाग एवढाच होतो की ज्या जमातीमध्ये, ज्या धर्मात, ज्या समूहामध्ये येतो तर त्याला त्याचे फॉलोअर्स त्याला चिकटवतात तसं. त्याच्यामुळे हा जो भाग आहे आणि जो बदल आहे तो त्याच्या फॉलोअर्सनी केलेला बदल आहे त्याच्यामध्ये, आणि ते स्वतःला असं सेपरेट आयडेंटिटी असं भासवतात. आणि आम्हीच खरी, आमचा मार्गच खरा, हीच पद्धत खरी, तुमची बरोबर नाही, असं असं हे प्रत्येक जण आपलं एक्झिस्टन्स इगो म्हणा त्याच्यामध्ये हा सगळा भाग असतोच. थँक्यू गांगडे सर. छान. हा बोला.
मागवता नाही आणि हेच काही प्रकार हॅलो. असं वाटतं होता बाबाची जय. हा, थँक्यू. जय बाबा. अरे सॉरी. हा, जय बाबा. पटेल, हा जय बाबा. सॉरी. थँक्यू गांगडे सर. जय बाबा. व्यवस्थित आवाज आला, नंतर कट व्हायला लागला होता. आता एकच ह्याच्यामध्ये एक ऍडिशन तुम्ही विषय काढला म्हणून करते. बाबांना विचारलं की इतर लोक, आता मी लावते हे म्हणजे आवाजाची क्लॅरिटी येईल. इतर लोक जे मंदिरात जा, कुणी रामाला फॉलो करतं, कुणी कृष्णाला करतं, कुणी जिजसला करतं, तर त्यांचं काय? तर बाबांनी सांगितलं की जेव्हा ईश्वर अवतार घेतो तेव्हा तो नमस्कार कुणालाही केलेला असू दे, तो ईश्वराला मानणारा आहे, आस्तिक आहे, तो ईश्वराने सांगितलेल्या मार्गावर चालणारा आहे. त्याने नमस्कार कुणालाही केलेला असो, तो शेवटी त्या अवतार कालात जो अवतार असतो त्याच्याकडेच येऊन पोहोचतो. म्हणून आपल्याकडे ते काहीतरी एक आहे ना, दिव्या दिव्या दीपका काय काणी कोण, हा असं काहीतरी की सर्व हा सर्व. हा, आणखीन एक आहे की ते सगळे येऊन पुन्हा तिथेच मिळतात, की शेवटी तो कुणालाही नमस्कार केला तर त्या अवतारात मिळतो. आशा आहे डॉक्टर साहेबांना प्रश्नाचं उत्तरांनी समाधान झालंय का, किंवा आपण त्यांच्याकडूनही ऐकून घेऊ, कारण हा, तुम्हाला काही बोलायचंय का याच्यावर? थँक्यू. जय बाबा. जय बाबा. हा, नाही नाही. हा, हा. ठीक. 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 ठीक आहे. थँक्यू देशपांडे भाऊ. आपण राहिलेला जो संदेश आहे तो पूर्ण करूया, आणि कुणालाही काही विचारायचं असेल तर यू आर फ्री टू आस्क. उत्क्रांतीपूर्वी आपण, बाबा सांगतायत हे, उत्क्रांतीपूर्वी आपण सर्व वस्तूंचे उगमस्थान असणाऱ्या तत्वाशी एकरूप होतो. की बाबांनी हे आधी पण सांगितलेलं आहे, टिफिन लेक्चरमध्येही सांगितलं की एक सागराची उपमा देऊन बाबांनी ते समजून सांगितलं की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. आपल्याला, मला तरी लहानपणी हा प्रश्न पडायचा की सगळ्यांमध्ये देव आहे, तर मग देवापासून वेगळे का झालो, असा प्रश्न असायचा. तर त्याचं फार छान उत्तर त्याने दिलेलं आहे की सागरामध्ये परमात्म्याची कसं ते परात्पर अवस्था आहे, त्याला त्या बाबांनी बेभान भगवान म्हटलेलं आहे, आणि त्याच्यापासून कशी लहर उत्पन्न झाली, आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर बाबा इथे तेच सांगतात, न्यूयॉर्कच्या लोकांना समजून सांगतात की ही जी उत्क्रांती आहे जीवात्म्याची, ती सगळी होण्यापूर्वी सगळ्या वस्तूंचं उगमस्थान जे आहे परमात्मा किंवा परमतत्व आपण त्याला म्हणूया, त्या परमतत्वाशी आपण सगळे एकरूप होतो. आपणच परमात्मा होतो, पण आपल्याला जाणीव नव्हती की आपण परमात्मा आहोत. आपल्याकडे इतकं अगाध ज्ञान, शक्ती, आनंद हे सगळं आहे ह्याचीही जाणीव नव्हती. म्हणून बाबा सांगतात की ही उत्क्रांती होण्यापूर्वी सगळ्या वस्तू म्हटलेल्या इथे, सर्व जीवात्मा किंवा सगळ्या वस्तूंचं उगमस्थान असणाऱ्या जे एक तत्व आहे, मग त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, परमात्मा म्हणा, अनंत ऊर्जा म्हणा, अनंत प्रकाश म्हणा, अंतिम सत्य म्हणा, त्या एका तत्वाशी आपण सगळे एकरूप होतो. परंतु सागरातून कधीच बाहेर न, इथे खूप छान सांगितलं, सागरातून कधीच बाहेर न निघालेला मासा हा ज्याप्रमाणे समुद्राचा विशिष्ट अनुभव स्पष्टपणे घेत नाही, त्याप्रमाणे आपल्याला तेव्हा त्या तत्वाची जाणीव नव्हती. हे मासा आहे, समुद्रातच आहे, समुद्रातच कायम राहिला, समुद्राच्या बाहेर तो कधी गेलाच नाही. तर त्याला त्या पाण्याचं, त्या समुद्राचं
महत्व कधी पटेल? जेव्हा त्याला थोडा वेळ पाण्याच्या बाहेर काढून पुन्हा पाण्यात टाकाल तेव्हा त्याला त्या पाण्याचं, सागराचं महत्व पटेल. तोपर्यंत त्याला पटणार नाही. तर ती माशाची अवस्था म्हणजे बियॉन्ड स्टेट ऑफ गॉड, परात्पर अवस्था, की ज्या अवस्थेमध्ये त्या परमतत्वाला स्वतःच्या अवस्थेचं, स्वतःच्या शक्तीचं, ज्ञानाचं भान नाही, अशी अवस्था. उत्क्रांतीनंतर आधी त्या तत्वापासून आपण विभक्त होतो आणि नंतर जन्म मरण परंपरेतून त्याच्याशी ऐक्य पावण्याची जाणीवयुक्त आकांक्षा आपल्या मनात उत्पन्न होते. जाणीवपूर्वक परत त्याच्याशी मिलन करण्याची आकांक्षा उत्पन्न होते. मूलतत्वाशी ऐक्य होणे हे स्थूल देहातच शक्य आहे, कारण जडभूतातच चैतन्यास साम्यावस्था येऊ शकते. जे चैतन्य आहे, कॉन्शियसनेस आहे, तो पुन्हा तसाच कॉन्शियसनेस जसा मूलतत्वात होता तसा येण्यासाठी जड अवस्था ही गरज असते, जड देह गरज असतो, स्थूल देह गरजची गरज असते. आणि आपल्याला हे माहिती आहे की स्थूल देहातच, मानवी देहातच फक्त गॉड रिअलायझेशन होऊ शकतं. पण तसं ते का, याचं उत्तर इथे दिलंय की जड भूतातच चैतन्यास साम्यावस्था येऊ शकते. अमेरिकेत नाना वर्णाचे लोक एकत्र झालेले असल्यामुळे लवकरच सुरू होणाऱ्या आध्यात्मिक घडामोडींचा पाया तेथे उत्तम रीतीने बांधता येईल. बाबा सांगतायत अमेरिकेत प्रचंड शक्ती आहे. हल्ली जरी ती योग्य मार्गात व्यक्त होत नसली तरी मी तिला आध्यात्मिक व निर्मितीक्षम मार्गांना वळवेन. बाबांनी सांगितलेलं हे 1932 आहे आणि त्याच्यात बाबा सांगतात की अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आहे, पण ती योग्य मार्गात वळवलेली नाही आहे. तिला योग्य मार्गाकडे मी वळवेन. कुठल्या आध्यात्मिक आणि निर्मितीक्षम क्रिएटिव्ह मार्गाकडे अमेरिकेच्या शक्तीला मी वळवीन, असं बाबांनी भाकीत केलं होतं. माझे कार्य, बाबा सांगतात, माझे कार्य व्यवहार्यच आहे, प्रॅक्टिकल आहे. बाबा सांगतात ध्येय आचरणात न आणता ते केवळ डोळ्यासमोर ठेवणे किंवा आध्यात्मिक बाबीपेक्षा अधिभौतिक बाबीस अधिक महत्व देणे, यात खरी व्यवहार दक्षता दिसून येत नाही. आध्यात्मिक गोष्टींना महत्व न देता फक्त भौतिक गोष्टींना महत्व देणं हे काही प्रॅक्टिकल नाही, असं बाबा सांगतात. परंतु आपणास उत्कृष्ट व्यवहार पाहिजे असेल तर ध्येय नित्य आचरणात उतरले पाहिजे. तुमचं वागणं व्यवस्थित पाहिजे असेल, आचरण व्यवस्थित, व्यवहार उत्कृष्ट हवा असेल तर ते जे ध्येय आहे ते नियमित, नेहमी, नित्य, कायम आपल्या आचरणात उतरलं पाहिजे. जीवनामध्ये चैतन्यास सुंदर मूर्त स्वरूप दिले पाहिजे. चैतन्य, कॉन्शियसनेस, त्याला मूर्त स्वरूप, ते पण सुंदर मूर्त स्वरूप जीवनात द्यायला पाहिजे. आणि विश्वबंधुत्व कल्पना साम्राज्यातून उतरून वस्तुसृष्टीत आले पाहिजे. जे विश्वबंधुत्वाची कल्पना आहे ते नुसतं स्वीट ड्रीम नकोय, ते प्रत्यक्ष आचरणात आलं पाहिजे. ते कल्पना सृष्टीतून उतरून वास्तवामध्ये ते आलं पाहिजे. जो मागाचा भाग होता की वेगळा ग्रुप नको, ते आणि आपण वेगळे नाही, सर्व आपण एकच आहोत, ही भावना मनात कायम पाहिजे. आणि जेव्हा एकत्वाची भावना अशी असेल, बंधुत्वाची भावना आपोआप निर्माण होईल. बंधुत्वाची भावना असेल, एकत्वाची भावना असेल, तेव्हा झगडे, भांडण, तंटे, कलह, द्वेष हे आपोआप कमी होईल, नष्ट होईल. माझ्या कार्यामुळे अतुल उत्साह, बाबा सांगतात, माझ्या कार्यामुळे अतुल उत्साह उत्पन्न होईल, खूप उत्साह उत्पन्न होईल माझ्या कार्यामुळे, असं बाबा सांगतात. आणि आपण तो बघतो तसं नंतर झालेला अमेरिकेत. व काही प्रमाणात त्याला विरोधही होईल, पण हे अपरिहार्य आहे, ते टाळता येणार नाही. अशा विरोधामुळे बाबा सांगतात की त्यांनी केवळ बाबांना विरोध केला किंवा अरे हे काय वेडे लोक, काय मेहर बाबा करतात, काय हे हिंदू धर्मात इतके देव असताना कुणा ह्याच्या दुसऱ्याच्या नादी लागल्यात. मेहर बाबा म्हटलं की ते पहिले विचारणार ते इराणी होते का, ते पारशी होते का. लहानपणी कॉलेजपर्यंत राग यायचा असं कोणी म्हटलं की, आता राग येत नाही. हो, बाय बर्थ मग असं सांगायला लागतं.
ईश्वराला कुठला धर्म नसतो बाबा, असं म्हटल्यावर समोरचा गप्प होतो. हा, पण बाय बर्थ ते असे होते, पण त्यांचा जन्म पुण्यात झाला होता, हे सगळं सांगायला लागतं. ते त्यांची चूक नाहीये, ते आपल्याला पेशन्स ठेवून सांगत राहायला पाहिजे. अशा विरोधामुळे बाबा सांगतात माझ्या आध्यात्मिक कार्यास पुष्टीच मिळेल. हा, एवढे 2-3 ओळी झाल्या की धनुष्याची दोरी आपल्याकडे आपण जितकी अधिक ताणून ओढतो त्या मानानेच बाण अधिक वेगाने आपल्या इष्टस्थळी पोहोचतो. बाबांनी नेहमी सांगितलं की मला कुणी शिव्या दिल्या, मला कुणी विरोध केला म्हणून तुम्ही त्याच्याशी भांडू नका, तोही एक प्रकारे माझ्या कार्यात मदत करत असतो. आणि इथे हा 15वा जो आहे न्यूयॉर्क संदेश हा संपलेला आहे. पुढचा संदेश सुरू करण्याआधी देशपांडे भाऊंनी हँड रेज केलाय. जय बाबा. हा, त्यांना सांगायचं की ते इराणी आहेत वगैरे, तर त्यावर एकच उत्तर होतं ना, त्या गबरा महाराजांनी दिलेलं उत्तर होतं की तुम्ही जर हिंदू आहात आणि तुम्ही जर त्या मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार जर मानता, हे तर माणूसच आहे. अवतार जर मानणार असाल, परमेश्वर मानणार असाल, आता माणूसच आहे ना. छान छान, वा, छान छान, थँक्यू. जय बाबा, जय बाबा. अजून कुणाला काही विचारायचंय, सांगायचंय की आपण पुढच्या संदेशाला सुरुवात करूया? जय बाबा. पुढचा संदेश 16 नंबरचा संदेश आहे, कॅलिफोर्निया संदेश. आता हा संदेश बाबांनी हॉलिवूड वरून दिलेला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 29 मे 1932 तीच टूर आहे. बाबा सांगतात सगळ्याला इंटू इन्व्हर्टेड कॉमाज आहे. आता पुस्तकंही तुमच्याकडे आलेली आहेत, त्यामुळे तुम्ही पुस्तकं बघून ऐकलं तर अजून चांगलं आहे. परमेश्वर प्राप्ती आणि सर्वात श्रेष्ठ अवस्था याविषयी इतके वाङ्मय झाले आहे की ती मिळवण्याच्या शक्यतेविषयी आणि मार्गाविषयी लोक गोंधळून जातात. बाबांनी इथे सांगितलं की परमेश्वर प्राप्तीसाठीचे, अध्यात्माचे किंवा इतर श्रेष्ठ अवस्थांबद्दल इतके काही मतप्रवाह, इतकं वाङ्मय तयार झालंय की नक्की मी काय फॉलो करू. आपल्याही एका मीटिंगमध्ये मागे आपण जेव्हा बघत होतो की भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग वगैरे सांगितलेलं, तर त्याने विचारलं होतं की नक्की कुठल्या मार्गाचा आपण अवलंब करायचा. तर बाबांच्याकडे आपण एका वेळेला सगळे मार्ग अवलंबू शकतो, हे वैशिष्ट्य आहे. आणि हे बाबांनी सांगितले की सत्संगाचं महत्व आणि ईश्वराच्या अवताराच्या सद्गुरूच्या सहवासात राहिल्यानेच फक्त त्याच लोकांना हे शक्य आहे की सगळ्या मार्गांचं एकत्र अवलंब करणं, किंवा त्याच्यामध्ये अध्यात्मात असं एक ठराविक चार्ट किंवा एक आखीव प्लॅन किंवा एक नकाशा नसतो की असाच मार्गाने अशी तुमची प्रगती होईल, आणि तो असा नसावाही. तर इतकं सगळं वाङ्मय आहे की लोक गोंधळून जातात की मी नक्की काय फॉलो करू. इतकंच नाही तर परवाच मला एक बाबा प्रेमी सांगत होते, इतके कार्यक्रम होत आहेत, भजनं होत आहेत, एका दिवशी 3-3 भजनं आहेत, भाषणं आहेत, हे आहे, वाचन आहे, फिल्म आहे, गोंधळायला होतो नक्की काय मी जॉईन करू. ते मी म्हटलं तुम्ही प्रायोरिटी द्या, तुम्ही प्रायोरिटी द्या. आपण काय कशासाठी करतोय, आपल्या आनंदासाठी करतोय का आपल्याला ज्ञानात भर करायची आहे, की बाबांनी लिहिलेले शब्द आपल्या कानात गेले पाहिजे. तुम्ही विचार करा की महत्वाचं तुमच्यासाठी काय आहे. ते ज्या कार्यक्रमात मिळतं तो कार्यक्रम तुम्ही जॉईन करा. मी त्यांना नाही सांगितलं की आमचाच करा किंवा हाच करा किंवा तोच करा, सगळे बाबांचे कार्यक्रम आहे आणि हा असा संभ्रम होणं स्वाभाविक आहे. तेव्हा आपण सॉर्ट आउट करायचं की कुठलं स्टँडर्ड कसं आहे आणि कुठे मला बाबांचे शब्द ऐकायला मिळेल, अधिक माहिती मला कुठे मिळेल की जी माझ्या आत्म्याच्या प्रगतीसाठी जरुरी आहे. तर पुढे बाबा सांगतात तत्वज्ञानाची आवड असलेले लोक या वाङ्मयाचा अभ्यास करून फक्त बुद्धी पैलवान बनतात. ह्याच्यात समजावण्यासारखं फार काही नाही. जिथे स्पष्ट सोपी साधी भाषा आहे तिथे मी पुढे जाते. ती श्रेष्ठ अवस्था प्रत्येकामध्ये सुप्त स्थितीत आहेच. बुद्धी पैलवान आपण सगळेच आहे, सगळ्यांकडे अनंत प्रज्ञा आहे. बाबांनी मगाशीच सांगितलं तो प्रबोध प्रत्येकामध्ये ती प्रज्ञा आहे, ज्ञान आहे, अनंत ज्ञान आहे. का? कारण ते जे अनंत ज्ञान ईश्वराच्या परमात्म्याकडे आहे त्या तत्वाच्या आपण अंश आहोत, म्हणून आपल्याकडेही ते आहे. फक्त ते कसं आहे, आच्छादित झाकलेलं आहे, सुप्त स्थितीत आहे. ईश्वराचा पुत्र (द सन ऑफ गॉड) प्रत्येक मनुष्यात आहे.
ईश्वराचा पुत्र प्रत्येक मनुष्यात आहे, परंतु तो प्रगट झाला पाहिजे. तर बाबा जिथे जातील तिथे त्यांना कळेल अशा भाषेत. तिथे जाऊन त्यांनी गीता आणि हे सगळं सांगितलं असतं तर त्यांच्या डोक्यावरनं गेलं असतं. त्यांना जीसस माहिती आहे, सन ऑफ गॉड माहिती आहे, म्हणून बाबांनी तशा पद्धतीने त्यांना सांगितलं की प्रत्येकामध्ये हा ईश्वराचा पुत्र आहे, फक्त तो प्रगट झाला पाहिजे. आणि ही श्रेष्ठ अवस्था, ती सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, ती प्रचलित म्हणजे जे आता आहेत, प्रचलित म्हणजे जे अस्तित्वात आता आहेत, प्रचारात आहेत, प्रसारात आहेत, प्रचलित मानसिक आणि भौतिक परिस्थितीत मिळेल अशा प्रकारचा व्यावहारिक मार्ग आपणास पाहिजे. तर इतके मार्ग आहेत परमेश्वर प्राप्तीचे, एवढं वाङ्मय आहे, तर मी नक्की कोणत्या मार्गाचा अवलंब करू बाबा? तर बाबांनी सांगितलं तुम्ही व्यावहारिक जो प्रॅक्टिकल मार्ग आहे की ज्या मार्गामुळे भौतिक आणि मानसिक परिस्थितीतही ही श्रेष्ठ अवस्था आम्हाला मिळेल, अशा प्रॅक्टिकल मार्गाचा तुम्ही अवलंब करा परमेश्वर प्राप्तीसाठी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फॉरेनमध्ये किंवा युरोपवाले सगळे बाबांना काय म्हणतात? प्रॅक्टिकल गॉड म्हणतात. प्रॅक्टिकल गॉड, गॉड ऑफ प्रॅक्टिस, प्रॅक्टिकल गॉड. का? कारण त्याने तुम्ही चपला बघा, दोन्ही पद्धतीचं आहे. त्यांना मीटिंगमध्ये अनकम्फर्टेबल होता एक फॉरेनर, त्यामुळे बाबा काय सांगतात त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं, त्याचं किंवा तिचं. तर बाबांनी सांगितलं काय झालं, आणि बाबांनी सरळ सांगितलं की यू आर नॉट कम्फर्टेबल इन युअर पोझिशन, ज्या पद्धतीने तुम्ही बसलात त्यात तुम्हाला कम्फर्ट नाहीये. हो बाबा, तर मग का असं करता? पाय पसरून आरामात बसा. नाही नाही, ईश्वराकडे पाय होतील आणि माझ्याकडे पाय झालेलं चालेल, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष होण्यापेक्षा. जर पाय माझ्याकडे करून जर माझ्या बोलण्यावर लक्ष असेल, माझ्याकडे लक्ष असेल, तर ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून ते त्याला बाबांना प्रॅक्टिकल गॉड म्हणतात. तर बाबांनी सांगितलं की जो व्यावहारिक मार्ग आहे तो तुम्ही, हे अत्यंत महत्वाचं आहे. ईश्वराचा पुत्र प्रत्येक मनुष्यात आहे, परंतु तो प्रगट झाला पाहिजे. आणि ही श्रेष्ठ अवस्था प्रचलित मानसिक आणि भौतिक परिस्थितीत मिळेल अशा प्रकारचा व्यावहारिक मार्ग आपणास पाहिजे. चर्चमधील पुजारी वर्गाने सुरू केलेले निरनिराळे विधी आणि समारंभ हे ईश्वर प्राप्तीचा मार्ग रुक्ष करतात. जसं चर्च आहे तसंच हिंदूंचं आहे, तसंच मस्जिदचं आहे, सगळ्यांचं आहे. तर बाबा तिथे त्यांना, बिकॉज बाबा हॉलिवूडमध्ये, म्हणून ते सांगतात की चर्चमध्ये जे पुजाऱ्यांनी हळदे वेगवेगळे विधी केलेत सुरू, त्यामुळे तो परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आनंददायी होण्याऐवजी तो वृक्ष बनत चाललाय, कठोर बनत चाललाय. तसं नको व्हायला. जेव्हा मनात परमेश्वराबद्दल प्रेम असेल तेव्हा आपोआपच परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सुकर बनतो, आनंददायी होतो. द जॉयस पाथ, जे मनी माईंना खूप छान त्याची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती असेल कदाचित, की बाबांनी एकदा चिठ्ठ्या केल्या होत्या आणि प्रत्येकाला एक चिठ्ठी काढायला सांगितली. तर त्याच्यामध्ये मनी माईंना चिठ्ठी आली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये काय आलं होतं, गांगडे सरांना आठवत आहे का एक्झॅक्ट वर्डिंग? हा, व्हेन लव्ह इज प्रेझेंट, ती चिठ्ठी अशी होती, व्हेन लव्ह इज प्रेझेंट द पाथ टू द ट्रूथ इज जॉयस. जेव्हा प्रेम असतं तेव्हा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आनंददायी बनतो. आता पुढे गंमत अशी झाली की कैक वर्षानंतर पुन्हा त्याच्या सगळ्या चिठ्ठ्या, तो बॉक्स सुंदर असा मनीमाईंनी जपून ठेवला होता. आणि मग त्यांनी काय केलं की कैक वर्षानंतर बाबा नसताना मेहराजात मंडळी हॉलमध्ये एकदा पुन्हा त्या सगळ्या खाण्यामध्ये त्या चिठ्ठ्या ठेवल्या आणि आलेल्या सगळ्या बाबा प्रेमींना एक एक चिठ्ठी उचलायला सांगितली की हा बाबांचा मेसेज म्हणून. त्यात एकच चिठ्ठी शिल्लक राहिली आणि सगळे बाहेर हॉलमधून गेल्यानंतर मनीमाईंच्या जवळची हेदर असेल किंवा कुणी असेल, तिने मनीमाईंना सांगितलं की तू आता परत चिठ्ठी उचल. तर मनीमाई म्हणे की नाही, मी बाबा असताना बाबांच्या हाताने उचलली, आता ह्याला काय अर्थ आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. पण दुसऱ्या माइंड कसं काम करतं, मन कसं काम करतं, दुसऱ्याच क्षणी त्यांना असं वाटलं की व्हाय नॉट, बघूया काय येतं आज चिठ्ठीमध्ये. असा एक फ्लॅश मध्ये त्यांच्या मनात काहीतरी चमकून गेला विचार आणि त्यांनी पुढे होऊन ती चिठ्ठी काढली. इतक्या वर्षांनी सुद्धा मनीमाईंना पुन्हा तीच चिठ्ठी आली की त्याच्यात लिहिलेलं होतं, when love is present
द पाथ टू द ट्रूथ इज जॉयस. की जेव्हा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग, त्या ईश्वरावर प्रेम का करायचं, त्याला घाबरायचं नाही, किंवा हे केलं म्हणून ईश्वर प्रसन्न होईल, ते केलं म्हणून तो नाराज होईल, कोप होईल म्हणून नाही करायचं. प्रेम करण्यास ईश्वर लायक आहे, तो एकच आहे की जो प्रेम करण्यास लायक आहे, म्हणून ईश्वरावर प्रेम करायचं. आणि त्याच्यावर प्रेम करून मग त्या मार्गाचा अवलंब केला तर ते मार्गात काही अडचणी नसतात, त्या सगळ्या अडचणी सुकर होतात, तो मार्ग सुंदर बनतो, आनंददायी बनतो. चर्च म्हणून हे सांगतात बाबा की चर्चमध्ये पुजारी वर्गाने जे विधी सुरू केले किंवा कुठल्याही धर्माने, त्या सगळ्यामुळे काय आहे की ईश्वर प्राप्तीचा मार्ग अत्यंत वृक्ष बनतो. जिथे वृक्षता आहे तिथे ईश्वर नसतो. व साधारणतः तेच एखाद्याने खूप प्रेमाने झाडी लावली, त्याचं पालन पोषण केलं, कुठे गरिबांना अन्नदान केलं, गरिबांची सेवा केली, कुष्ठांची सेवा केली, आजारांची सेवा केली, प्रेमाने केली, तिथं परमेश्वर असणार, त्याचा तो जास्त प्रगत होणार. साधारणतः धार्मिक बाबतीत जगात जी हल्ली अनास्था दिसते तिच्या मुळाशी हेच कारण आहे. आणि म्हणूनच बाबांनी काय सांगितलं, प्रेमाचा मार्ग सांगितला. बाबांनी सतत प्रेमाला महत्व दिलेलं आहे, आपण बघतो. म्हणून ही विल बी कॉल्ड द गॉड ऑफ लव्ह. डॉक्टर थावरेंनी विचारलं, त्याचं आपल्याला कुठलाही दुसरा ग्रुप स्थापन करायचा नाही. पुढे भविष्यात जर लोकांनी हे केलं तर ते काय सांगू शकतील, काय म्हणतील, कुठला अवतार म्हणतील. हिंदुस्थानात बाबांचा मार्ग प्रेम मार्ग होता. हिंदुस्थानात एका बाजूस आध्यात्मिक विकास पूर्णतेस गेला असला तरी निरनिराळ्या पंथांनी लादलेल्या विधींमुळे जातीभेदाचे जंजाळ उत्पन्न झाले आहे. आणि माझं एक छोटस इथे सांगते, माझं म्हणजे ऍडिशन नाही, पण ते सांगितल्याशिवाय पुढे लक्ष केंद्रित होईना म्हणून. जे मागाशी मी सांगितलं की प्रेम मार्ग बाबांनी सांगितला, सगळीकडे सांगितलं बाबांनी, काय लव मी लव मी लव मी, असं वाटायचं बाबा काय सांगतात, प्रेम करा प्रेम करा. ते कुठलं प्रेम, ते कसं प्रेम कसं करायचं, इथपासनं बाबांनी समजावून सांगितलं. आणि बाबा हेही सांगतात, खरं बघितलं तर ही सगळ्यात प्राथमिक अवस्था आहे ईश्वरावर प्रेम करणं, जे आपल्याला इतकं कठीण वाटतं, ती सगळ्यात प्राथमिक अवस्था आहे. त्याच्यापेक्षा उच्च अवस्था आहे आज्ञाधारकता, आणि त्याच्याही पेक्षा उच्च अवस्था आहे त्याग, समर्पण. ते अजून कठीण आहे. ह्या दोन्ही अवस्था त्याच्यापेक्षा, त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते अगदी आपले प्रॅक्टिकल प्राथमिक अवस्था सांगितलं. प्रेमाचा मार्ग बाबांनी आपल्याला दिला. हिंदुस्थानात एका बाजूस आध्यात्मिक विकास पूर्णतेस गेला असला तरी निरनिराळ्या पंथांनी लादलेल्या विधींमुळे जातीभेदाचे जंजाळ उत्पन्न झाले आहे. शिवाय या विधींमुळे बाह्य थाट कायम राहिला तरी आतील भाव नष्ट होतो आणि अहंकार कच्चा होण्याऐवजी अधिक पक्का होतो. हे आपण मागे बघितलं आहे. ज्या मानाने अहमता अधिक धन होईल त्या मानाने आत्मप्रतिष्ठा पण वाढते. विभक्तपणाचे हे अहम ज्ञान कायम ठेवण्याची भेदवासना ही मनुष्याच्या मनात मीच बरोबर आहे, मीच कृपाछत्राखाली आहे, मलाच जगण्याचा हक्क आहे इत्यादी विचार उत्पन्न करते आणि त्यामुळे मनुष्य संहार तत्पर होतो. कोणी तुझ्या गालावर मारले तर कोणी तुझ्या एका गालावर मारले तर तू आपला दुसरा गाल पुढे कर, ही जिजसची आज्ञा फेटाळून ख्रिश्चन जगातील सर्व देश शस्त्र समृद्धी करताच अहमअहमिका करतात. यावरून अहम ज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट होईल. बाबा सांगतात की हे जे सगळ्या रूढी आहेत त्या पाळल्याने काय होतं, अहंकार उत्पन्न होतो. त्या रूढीच्या जंजाळात माणूस गुंतून जातो. मी इतका पाठी आहे, मी तितका पाठी आहे, मी एवढा संध्या करतो, मी हे करतो, मी ते करतो, मी इतक्या वेळा चारीधामला गेलो की मी कुठे गेलो, हे सगळा अहंकार उत्पन्न करतो, जो आणखी एक मोठा अडथळ आहे. आणि एवढं सगळे फॉरेनचे लोक सांगतात जीसस बद्दल. ज्या जीससने सांगितलं की कुणी तुमच्या गालावर एक मारले तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा, परंतु ते काय करतात, सत्तेसाठी आपसात लढतात, संघर्ष करतात, अगदी त्यांचे शस्त्र समृद्धी करता त्यांच्यामध्ये चढाओढ चाललेली असते. मग ह्याला काय म्हणायचं, अहंकार. खरं ज्ञान नाही, ते खरंच जीससला फॉलो करतात असं म्हणता येईल का, नाही म्हणता येणार. खनिज पदार्थ, वनस्पती आणि प्राणी यामधून उत्क्रांती तत्वाप्रमाणे क्रमशः आरोहण म्हणजे वर चढत जाणारे चैतन्य
कारण चैतन्य कसं आहे, कॉन्शियसनेस प्रत्येक योनीमध्ये हळूहळू वाढत जातो आणि मनुष्य योनीत तो पूर्ण होतो. हे मनुष्य देहात अधिक विस्तार पावून पूर्ण जाणीवेच्या रूपाने विकसित होते. ही पूर्ण जाणीव निर्माण करण्याकरताच अनंत आनंदमय सद्रूप व केवळ अशा परमेश्वरामधून ह्या सृष्टीचा आविर्भाव झाला. ह्या सृष्टीचा आविर्भाव कसा झाला, कशासाठी झाला, की ही जे कॉन्शियसनेस आहे, चैतन्य आहे, ही जाणीव आहे, ती पूर्ण व्हावी. ती पूर्ण होण्यासाठी ती निर्माण ती जाणीव निर्माण करण्याकरताच जो परमेश्वर आहे त्यांनी ह्या सृष्टीची निर्मिती केली. आणि तो परमेश्वर कसा आहे त्याचं वर्णन इथे बाबांनी स्वतः केले. अनंत आहे, आनंदमय आहे, सद्रूप आहे, केवळ निखळ, केवळ म्हणजे केवळ आहे. त्याला निर्गुण निराकारला वेगळा शब्द केवळ आहे, निखळ आहे, म्हणजे सापेक्ष नाही, त्याच्याशी कशाशी तुलना करता येणार नाही, तो कशाने बांधता येणार नाही, तो विभागला जाता येणार नाही, त्याला कुठल्या मर्यादा नाही, केवळ निखळ असा केवळ अशा परमेश्वरामधून या सृष्टीचा आविर्भाव झाला. परंतु मानवी स्थितीत जाणीवेच्या पूर्ण विकासाबरोबरच पूर्वीच्या परिस्थितीमुळे अहंभाव किंवा मीपणा उत्पन्न होतो. आणि ही अडचण नाहीशी करण्याकरताच महात्मे आणि सद्गुरू हे भूतलावर अवतार घेतात. तर भूतलावर महात्मा आणि सद्गुरू का अवतार घेतात? हा जो अहंपणा आहे, मीपणा आहे, तो नष्ट करण्यासाठी, पृथकत्वाची भावना दूर करण्यासाठी. तृप्त आणि अतृप्त वासना या अहंभावाचा घटक आहे. आपण हे मागे पण बघितलेलं आहे की वासनाचं मूळ अहंकार आहे. त्या अहंकारामधनं वासना उत्पन्न होतात आणि वासना क्षमण्यानंतरही अहंकार वाढतो. त्याचं असं विशेष दुष्टचक्र आहे की अहंकारातून वासना, त्या वासना पूर्तीसाठी जे कार्य केलं जातं त्यामुळे संस्कार उत्पन्न होतात. ते कार्यपूर्तीमुळे पुन्हा अहंकार तयार होतो, असं हे आणि पुन्हा त्याच्यातनं संस्कार निर्माण होतात, असं हे दुष्टचक्र आहे. तर तृप्त आणि अतृप्त वासनाच या अहंभावाच्या घटक आहेत. अहंभावामुळे मनुष्य स्वतः मर्यादित, दुर्बल आणि दुःखित असल्याचा भ्रम होतो. आपण दुर्बळ आहोत, दुःखी आहोत, मर्यादित आहोत, हे कशामुळे? अहंभाव म्हणजे पृथक अहंभाव, वेगळेपणाचा अहंभावामुळे. मानवी स्थितीतील पूर्ण जाणीव कायम ठेवून अहंभाव टाकणे व त्याचे हळूहळू ब्रह्मात्म भावात रूपांतर करणे हीच यापुढील आत्मोन्नती आहे. आत्मउन्नती, आत्म्याची उन्नती काय आहे की हा पृथकत्वाचा अहंभाव टाकून देणं आणि हळूहळू त्या अहंभावाचं रूपांतर ब्रह्मभावात करणं म्हणजे आत्मोन्नती आहे. फार सुंदर आहे. मनुष्यास ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली म्हणजे तो स्वतःच सर्वांमध्ये पाहतो आणि सर्व वस्तुजात सत्तामय स्वात्म्याची मूर्त रूपे असल्याचे जाणतो. आणि सगळ्या वस्तूंमध्ये सत्तामय स्व आत्म्याची मूर्त रूपे म्हणजे सगळ्यांमध्ये तो स्वतःच बघतो. अहंभाव घालून ब्राह्मी अवस्था प्राप्त करण्याचा सर्वात उत्तम व सोपा मार्ग म्हणजे प्रेम वाढवून कोणत्याही परिस्थितीत मानव जातीची निष्काम सेवा करणे. हे कसं होईल? अहम अवस्था जाऊन जी अहंकार आहे तो पृथक अहंकार घालून ब्राह्मी अवस्था प्राप्त करायची असेल तर काय करायला पाहिजे? प्रेम वाढवायला पाहिजे. सध्या आपण एव्हरीथिंग अँड नथिंग सुरू केले. इतकं सुंदर चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये, प्रेम मध्ये. आणि प्रेम नावाचं पुस्तक आमच्या पितामहांनी प्रकाशित केलं होतं बाबा असताना. सगळ्या बाबांचे प्रेमावरचे संदेश एकत्र करून मराठीत भाषांतर करून त्यांनी पुस्तक छापलं होतं. आणि ते पुस्तक बाबांकडे गेल्यावर बाबांनी ते असं हृदयाला लावून असं म्हटलं होतं. तर त्यात प्रेमावरचे 101 बाबांचे जे संदेश आहेत त्या सगळ्या संदेशांचं संकलन आहे. का? कारण हा प्रेम मार्ग आहे तो आपल्याला ब्राह्मी अवस्थेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. प्रेम वाढवून कोणत्याही परिस्थितीत मानवाची निष्काम सेवा, निस्वार्थ सेवा करणं हे आम्हाला ब्राह्मीभूत अवस्थेपर्यंत ईश्वर
गॉड रिअलायझेशन पर्यंत घेऊन जाऊ शकतं. धार्मिक आणि नैतिक व्यवहार हे या मार्गास पोषक आहेत. ते काही म्हणून मगाशी जसं सांगितलं, कुठलाही धर्म, त्याचे व्यवहार, त्याची नीती हे काही त्याला विरोधात नाहीये, तर त्याला पोषक आहे. पण त्याच्या आहारी किती जायचं, त्याची सुरुवातीला थोडीशी मदत होते, नंतर नाही. नंतर त्याला चिकटून राहिलं तर त्याने अहंकार वाढतो, त्यांनी संस्कार वाढतात. ज्या मानाने आपण स्वार्थ विसरून इतरांच्या करता जीवित खर्च करू, त्या मानाने आपल्या मलिन वासना क्षीण होतात. जे जे आपण इतरांबद्दल प्रेमभाव तयार करू आपल्या मनात, स्वार्थ विसरून जाऊ, निस्वार्थपणे आपण दुसऱ्यांची जितकी सेवा करू, तेवढ्या तेवढ्या ज्या क्षीण वासना आहेत, ज्या हीन वासना आहेत, की त्या क्षीण होतील, म्हणजे कमी होतील, हलक्या होतील. म्हणजे आपले वाईट संस्कार कमी होतील, आपल्या हीन वासना कमी होतील. त्यामुळे अहंभाव घटत जाऊन, अहंभाव कमी होत जाऊन त्याचे स्वरूप बदलते. अहंभावाचं स्वरूप बदलून काय होईल, ब्राह्मी भावामध्ये होईल. ते मीपणा अखेरपर्यंत कायम राहतो. इगो कधी नष्ट होत नाही, तो युनिव्हर्सल इगो म्हणतो. पण हा जो अहंभाव आहे, मीपणा आहे, हा पृथकत्वाचा अहंभाव जाऊन तिथे ब्राह्मी भाव येतो. ख्राइस्ट अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच्या मोक्ष मार्गातील 6 भूमिका ओलांडल्यानंतरच तो पूर्णपणे मावळतो. जो अहंभाव आहे, पृथकत्वाचा अहंभाव आहे, तो ईश्वर साक्षात्कारानंतरच पूर्ण जातो. त्याचे दैवी आत्मभावामध्ये रूपांतर होते. अहंकार पूर्ण नष्ट होत नाही, तर त्या पृथक अहंकाराचं रूपांतर ब्राह्मी भावामध्ये किंवा दैवी आत्मभावामध्ये त्याचं रूपांतर होतं. मी आणि माझा पिता अभिन्न आहोत, हे पुष्कळ वेळा काढून त्यांनी फक्त भिन्न ठेवलंय. ख्रिश्चनांच्या पुष्कळ पुस्तकांमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. ख्रिस्तानी सांगितलं होतं, मी आणि माझा पिता वेगळे नाहो, अभिन्न आहोत. पण त्यांनी त्याचं काय केलंय, की मी आणि माझा पिता भिन्न आहो असं केलेलं आहे. पण तसं नाहीये ते. बाबांनी इथे स्वतः सांगितलं की मी आणि माझा पिता अभिन्न आहोत. असे जेव्हा जीसस म्हणाला, तेव्हा तो ह्याच ब्राह्मी अवस्थेत होता, ईश्वर अवस्थेत. ह्या स्थितीत मनुष्य अनंत पदाचा आणि सत्य वस्तूचा एकाच वेळी अनुभव घेतो. सत्य वस्तू पण आहे, अनंतपणा पण आहे. साधारणतः म्हणजे जाणीवपूर्वक अनंतत्वाचा अनुभव म्हणजे ख्राइस्ट अवस्था. साधारणतः उपरोक्त क्रम म्हणजे वर दिलेला क्रम हा सद्गुरू न भेटल्यामुळे स्वतःच प्रयत्न करणाऱ्या साधकास लागू आहे. ज्याला सद्गुरूचं मार्गदर्शन नाही, त्याने काय करायचं, प्रेमभावाने, निस्वार्थपणे, निष्कामपणे दुसऱ्यांची सेवा करायची. पण पूर्ण सद्गुरूचे सहाय्य असेल तर सर्वच काम फार सोपे होते. पूर्ण पुरुषास म्हणजे सद्गुरूस सर्व भावाने शरण जाऊन त्याची आज्ञा तत्परतेने पाळली तर हजारो वर्षे नीती नियमांचे पालन करण्यापेक्षा अधिक फायदा होतो. समष्टी मनाशी ऐक्य पावल्यामुळे, समष्टी मन युनिव्हर्सल माइंड, व्यष्टी मन नाही, व्यक्तिगत मन नाही, समष्टी मन म्हणजे युनिव्हर्सल माइंड. समष्टी मनाशी ऐक्य पावल्यामुळे पूर्ण सद्गुरू हा प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात असतोच. आणि त्यामुळे साधकात सुप्त असलेले श्रेष्ठ ज्ञान जागृत करण्याकरता ज्या विशिष्ट स्वरूपाची मदत आवश्यक असते, तीच मदत तो त्याला देऊ शकतो. कारण तो सद्गुरू हा सर्वभूताठायी आहे. कारण त्याला प्रत्यक्ष तो ईश्वराशी एकरूप झालेला आहे आणि जाणीवपूर्वक त्याला मी ईश्वर आहे याचा अनुभव आलेला आहे. त्याला स्वतःच्या अनंतत्वाची जाणीव आहे. त्यामुळे तो प्रत्येकात आहे. प्रत्येकाचे कैक जन्माचं संपूर्ण बायोडेटा त्याच्याकडे, कुंडली असते, माहीत असते. त्यामुळे कुणाला कशा पद्धतीने हँडल करून मार्गावर पुढे न्यायचं हे त्याला माहिती असतं. तीच मदत तो त्याला देऊ शकतो. पूर्ण सद्गुरूच्या अलौकिक कर्तृत्वाचे कारण हेच आहे. पूर्णतेस सहृदयता आणि विनोदी स्वभाव यांची जोड असेल तर भौतिक भूमिकेमध्ये जास्त प्रभावशाली परिणाम होतो, जो बाबांकडे होता. बाबांचा ह्युमर कधी गेला नाही. बाबा म्हणतात, थँक गॉड की माझा ह्युमर गेला नाही माझ्या गॉड रिअलायझेशनच्या प्रोसेसमध्ये. आणि सहृदयता ही पाहिजे. असं जर असेल तर इथं भौतिक जगात पण ते चांगलंच होतं. बाबा पुढे म्हणतात, मी सतत ख्राइस्ट अवस्थेत असतो, ब्राह्मीभूत अवस्थेमध्ये असतो. सर्व जगास आध्यात्मिक गती देऊन, सगळ्या जगाला आध्यात्मिक गती देऊन
जो कोणी माझ्याकडे येईल, जे कोणी माझ्याकडे येतील त्यांना मी स्वयंज्योती सत्पदाचा मार्ग दाखवीन. स्वयंज्योती सत्पद हेच माझे अवतार कार्य आहे. जो कोणी माझ्याकडे येतील त्यांना त्या ईश्वर म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञानासाठी, गॉड रिअलायझेशनसाठी, स्वतःची जी मूळ अवस्था आहे ती जाणून त्याचा अनुभव करण्यासाठी मी त्या सगळ्यांना मार्ग दाखवेल आणि त्यांची मदत करेल. हेच माझं अवतार कार्य आहे असं बाबांनी सांगितलेलं आहे. तर बाबांचं अवतार कार्य काय आहे की जे कोणी त्यांच्याकडे येतील त्यांची सगळ्यांची आध्यात्मिक मदत कर. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. इथे कॅलिफोर्निया संदेश हा 16वा संदेश संपलेला आहे. पुढच्या वेळेला आपण हॉलिवूडला जो संदेश बाबांनी दिलाय तो बघूया. आजचे सगळे प्रश्न करते, उत्तर करते, सगळ्यांचे आभार, केतकीचे आभार. आणि 5 मिनिटं आहे, थोडस मी घाईने घेतलं हे, कारण जय बाबा, थँक्यू. हा हा हा. अच्छा, बरं. प्रार्थना कुणाला म्हणायची इच्छा आहे? ज्याला प्रार्थना म्हणायची इच्छा असेल त्यांनी पटकन आपला माईक ओपन करून सांगा की मला इच्छा आहे, बाबांची प्रार्थना आहे. ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी. नाही तर मग आम्हाला शोधायला लागेल कुणाला द्यायची प्रार्थना ते, नाही का केतकी? हा, जय बाबा. अरे वा, व्हेरी गुड. डॉक्टर साहेब प्रार्थना म्हणणार आहे, छान, थँक्यू, वेलकम. चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला 4 मिनिट आहे डॉक्टर साहेब प्रार्थनेला. आपण एक्झॅक्टली 7 वाजता आपण सुरू करा प्रार्थना. तोपर्यंत कुणाला काही बोलायचंय, विचारायचंय? आणि ह्या जो आताचा संदेश होता शेवटचा कॅलिफोर्नियाचा, हा थोडासा राहिलेला उत्तरार्थ जरा घाईने संपवला, कारण मला वेळेच्या आधी तो संपवायचा होता. आणि त्यातनं काही कोणाला अवघड वाटतंय किंवा राहिलंय सांगायचं असं वाटत असेल तर विचारू शकता. नाहीतर मग आपण धून घेऊया बाबांची. बाबांची धून कोण म्हणतंय? पळसकर सर आहेत, अरुण पळसकर सर. जय बाबा, जय बाबा. हा, जय बाबा. निलिमा तू म्हणते धून, तुम्ही धून म्हणताच. हा, ठीक आहे. बरोबर 7 वाजता संपवा म्हणजे डॉक्टर साहेब प्रार्थना सुरू करतील. हा, निलिमा तिजारे आहेत, त्या बाबांची धून म्हणतील. 1-2-3 मिनिटं आहेत, 2.5 मिनिटं. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर, मेहर, मेहर बाबा, मेहर, मेहर, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर, मेहर, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर, मेहर, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर, 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 मेहर बाबा, मेहर, मेहर.
मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर मेहर, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर मेहर. मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर बाबा, मेहर मेहर. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, प्रियतम मेहर प्रभु की जय. जय मेहर बाबा. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू नाजीव अनंत आहे. तू अद्वितीय व अतुलनीय आहे. तुझ्या सांग कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या काही रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भूमिका भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांच्या आणि हृदयांच्या ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानसिंधू आहेस. तू सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांच्या तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमात्मा असून परब्रह्म आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान, औरमज व प्रियतम परमेश्वर आहे. तुझे नाव इजत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापाबद्दल आम्हाला पश्चाताप होता. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल व सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविल्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांच्या दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापाबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक आणि त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतके ती तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि बाबाच्या दामन अगदी शेवटच्या अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय.
18 पुराणे शास्त्रे साई, वेद ही थकले चाल, तुझा थांगना कुणाला दिला, महिमा देवा पार. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया, वीर प्रभु आरती गाया, वीर प्रभु आरती गाया. अश्रुजलानी तुटले हे मन, अनुतापाचे वरती आसन, प्रीती भक्तीचे हे आवाहन, प्रीती भक्तीचे हे आवाहन, प्रसाद यावर या, वीर प्रभु आरती गाया, वीर प्रभु आरती गाया. रोम रोम हा शरीरामधला, धूप दीप होऊन जळला, अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला, अर्पण ही गाया, वीर प्रभु आरती गाया, वीर प्रभु आरती गाया. काय मागुनी कुठला हेतू, मागितल्या विन सर्व दिले तू, एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु, तुझी कृपा छाया, वीर प्रभु आरती गाया, वीर प्रभु आरती गाया. शब्द पागळी अपुरे पडती, मुक्या भावना ओठी यडती, कशी गाऊनी तुझी आरती, कशी गाऊनी तुझी आरती, तूच येई गावया, वीर प्रभु आरती गाया, वीर प्रभु आरती गाया. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया, वीर प्रभु आरती गाया, आरती गाया, वीर प्रभु आरती गाया. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा सगळ्यांना, जय बाबा. जय बाबा. खूप छान. जय बाबा, जय बाबा. अवतार मेहर बाबा, जय मेहर बाबा, जय मेहर बाबा, जय बाबा, जय मेहर बाबा. जय बाबा.